कोल्हापूर महापालिकेसाठी नव्यानं बांधण्यात येणाऱ्या मुख्य प्रशासकीय इमारतीसाठी 2 एकर ऐवजी 5 एकर जागा दिली जाईल। तसंच केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यकतेनुसार आणखी निधी देऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। जिल्ह्यात सुरू असणारी विकास कामं आणि प्रकल्पासाठी भरीव निधी देण्याचा शब्द देत अर्थमंत्री या नात्यानं त्यांनी हात सैल सोडल्याचं दाखवलं। पण दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारांना बिल न देता त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल असा दमही नामदार पवार यांनी दिलाय। केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणारी विविध विकास कामं आणि प्रकल्पाची सद्यस्थिती याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नामदार अजित पवार यांनी जिल्ह्यातील विकास कामं आणि प्रकल्पांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं। कोल्हापूर महापालिकेला मुख्य प्रशासकीय इमारतीसाठी 2 एकर ऐवजी 5 एकर जागा देऊ, अंगणवाडी शाळांच्या दुरुस्ती आणि इमारत बांधणीसाठी वाढीव निधीचा प्रस्ताव पाठवा, तोही मंजूर करू। संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही। या इमारतीच्या शेजारीच वाहनतळ आणि स्वच्छतागृहाच्या इमारतीसाठी आराखडा सादर झालाय असं नामदार पवार यांनी सांगितलं। श्री अंबाबाई आणि ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह अन्य प्रकल्प आणि विकास कामांसाठी भरीव निधी देण्याची अजितदादांनी घोषणा केली। कोल्हापूर महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत ह्याच्याकरता 2 एकर जागा दिलेली आहे आणि ती 2 एकर जागा कारण आता आपली महानगरपालिकेची जागा ही कमी पडतीये आणि कोल्हापूर वाढते, उद्या अजून वाढणार, कदाचित नवीन एरिया पण त्याच्यामध्ये अधिकचा येणार आणि म्हणून 2 एकर जागेच्या ऐवजी मी कलेक्टरांना सूचना केलं की अधिक 3 एकर जागा द्या, अशी 5 एकर जागा द्या, कारण एकदाच महानगरपालिकेचं प्रशासकीय इमारत होत असते। कोल्हापूर विमानतळाच्या बद्दल आत्ताच मी आपले राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये पुढचा काही काळाचा विचार करून हे 3 किलोमीटर धावपट्टी जर केली तर उद्याच्याला मोठी विमानं पण उतरणं अधिक सोयीचं होईल। जिल्ह्यातील विकास कामांच्या आणि प्रकल्पांच्या दर्जा आणि गुणवत्तेबद्दल कोणतीही तडजोड होणार नाही। निकृष्ट दर्जाची कामं झाल्यास ठेकेदारांवर ब्लॅकलिस्टची कारवाई केली जाईल असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला। छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल स्विमिंग पूलाचं काम जरा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, त्याच्याबद्दलची चौकशी ही केली गेलेली आहे। त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शोकॉज नोटीस पण काढलेली आहे। कोल्हापुरातील श्री शाहू छत्रपती मिलची जागा कृषी विभागानं मागितली आहे। तसंच या ठिकाणी सहकार भवन उभारण्याचा मनोदय सुद्धा काहींनी व्यक्त केलाय। त्यासाठी स्वतंत्र 100 एकर जागा शेंडा पार्क किंवा अन्य ठिकाणी उपलब्ध करून देऊ असं नामदार अजित पवार यांनी सांगितलं। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे मुंबईत मोर्चा काढत असले तरी लोकशाहीत सर्वांना त्यांचे प्रश्न मांडण्याचे अधिकार दिले आहेत, याच भावनेनं आपण या मोर्चाकडे पाहतो असं नामदार पवार यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीचं विस्तारीकरण होईल। सर्किट बेंचमुळे कोल्हापूरचं दळणवळण अधिक सक्षम होईल। त्यामुळे भूमी संपादनासह सर्व कामं लवकरच मार्गी लागतील असा विश्वास नामदार अजित पवार यांनी व्यक्त केला। सारथी उपकेंद्रासाठीच्या इमारत बांधकामासाठी 175 कोटी रुपये निधी दिल्याचंही नामदार पवार यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला नामदार हसन मुश्रीफ, आमदार अमल महाडिक, खासदार धैर्यशील बाने, माजी आमदार राजेश पाटील, भैया माने उपस्थित होते।